पहिले नीट पेपर फोडणाऱ्या विकणाऱ्यांना पकडले, आता थेट विद्यार्थ्यांच्या वडिलांना अटक. नीट पेपर फुटी प्रकरणातील तपास अधिक गतीने पुढे जात असून लातूरमधून आणखी एका संशयिताला सीबीआयने अटक केली आहे. लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने पुणे येथून काल रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचं समजतं. सीबीआयने डॉक्टर शिरुरे यांना चौकशीसाठी पुणे येथील कार्यालयात बोलवलं होतं. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटला प्रकरणी किंवा प्रश्नपत्रिका विकत घेतल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमध्ये डॉक्टर शिरुरे यांची तब्बल 3 तास चौकशी केली होती. चौकशी दरम्यान त्यांचा मोबाईल फोन तसेच काही महत्त्वाचे दस्तऐवजही तपास यंत्रणांनी जप्त केले होते. विद्यार्थ्यांच्या पालकाला पहिल्यांदाच अटक. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातील आत्तापर्यंत शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काल लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी आत्तापर्यंतच्या कारवाईत ही पहिली अटक आहे जी एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली आहे. आत्तापर्यंत ज्यांनी नीटचा पेपर फोडला, नीटचा पेपर विकला यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता नीटचा पेपर स्वतःच्या मुलासाठी खरेदी करणाऱ्या पहिल्या पालकाला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरण आणखी गडद होत आहे. सीबीआयकडून संपूर्ण नेटवर्कचा तपास. डॉक्टर मनोज शिरुरे यांनी पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक झालेले निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी तसेच RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयकडून या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून लातूरमधील काही विद्यार्थी, पालक आणि कोचिंग संस्थांच्या संबंधितांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.